नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अनबॉक्स करणार आहोत विवोचा Y300 5G। हा जो फोन आहे यामध्ये दोन वेगवेगळे व्हेरियंट काढलेले आहे। एक येतो 8/128 आणि 8/256। त्यामधलाच आपल्याकडे 8/128 वाला व्हेरियंट आहे। चला तर मग करू याला फटाफट अनबॉक्स आणि बघूया हा फोन कसा आहे। तर पण त्याआधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। बॉक्स मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला सिम इंजेक्टर टूल पिन दिलेली आहे, एक टाइप A टू टाइप C चा डेटा केबल, चार्जर आहे मित्रांनो जे की 80 वॅटचा आहे, ट्रान्सपरंट बॅक कव्हर, काही युजर गाईड आणि मॅन्युअल एवढे कंटेंट आपल्याला सोबत मिळणार आहे। मित्रांनो हँडसेट जर बघितला तर इथे आपल्याला डुएल रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाइटच्या सेटअप सोबत हँडसेट दिलेला आहे। सोबतच ऑरा लाईटचा सपोर्ट या फोन मध्ये आपल्याला मिळणार आहे। हा जो आहे हा ऑरा लाईट आणि हे फ्लॅश आहे। बॅक स्ट्रक्चरची जर गोष्ट केली तर इथे आपल्या फिंगरप्रिंटचे जे निशाण आहे ते इथे उमटणार आहे। हा फिंगरप्रिंट रेजिस्टन्स फोन नाही आहे। बॅक पॅनल जे आहे हे फिंगरप्रिंट याच्यावरती उमटू शकतात आणि इथे जर बघितलं तर विवोची ब्रँडिंग दिलेली आहे। इकडच्या साइडमध्ये आपल्याला व्हॅल्यूम अप डाऊनची की सोबतच पॉवर की दिलेली आहे। सेकंडरी माईकचा ऑप्शन दिलेला या फोनमध्ये आणि खालच्या साइडमध्ये स्पीकर, टाइप C चार्जिंग पोर्ट आणि माईक दिलेला आहे। मेन म्हणजे हेडफोन जॅकची जर गोष्ट केली मित्रांनो तर हेडफोन जॅक या फोनमध्ये नाही आहे, पण या फोनमध्ये जे आहे आपल्याला डुएल स्टिरिओ स्पीकरचा सपोर्ट दिलेला आहे। फोन जो आहे मित्रांनो हा बॉक्सी डिझाइन सोबत आहे। इनहँड मध्ये जर गोष्ट केली तर इनहँड मध्ये कम्फर्ट आहे, पण थोडासा हलकासा लाईटली जर बघितला तर वेटेड फील होणार आहे। 188 ग्रॅमचं वजन आणि थिकनेस 7.95 mm ची जी आहे ही थिकनेस आहे या फोनची। सोबतच या फोनमध्ये आपल्याला IP64 चं रेटिंग दिलेलं आहे। कॅमेऱ्याची जर गोष्टी केली मित्रांनो तर या फोनमध्ये आपल्याला बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा दिलेला आहे, सोबत सोनी सेन्सर्स दिलेला आहे आणि फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे। आणि बॅटरी बद्दल जर बोलायचं ठरलं मित्रांनो तर 5000 mAh ची मोठी बॅटरी आणि 80 वॅटचं चार्जर या फोनमध्ये सपोर्ट करणार आहे। डिस्प्लेची जर गोष्ट केली मित्रांनो तर डिस्प्ले या फोनमध्ये .पंचोल स्क्रीनचा दिलेला आहे। 6.67 इंचेसचा फुल HD प्लसचा रिझोल्युशन सोबत डिस्प्ले आहे। एमोलेड LCD मिळणार आहे, सोबतच 128 चा रिफ्रेश रेट। टच क्वालिटी बघू शकता खूपच स्मूथली जी आहे ही वर्क करताना दिसत आहे आपल्याला। आणि ब्राईटनेस बद्दल जर बोलायचं ठरलं तर ब्राईटनेसची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे। 1800 निट्सचा जो आहे हा पीक ब्राईटनेस दिलेला आहे, ज्यामुळे आउटडोअरमध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार। प्रोसेसरची जर गोष्ट केली मित्रांनो तर इथे आपल्याला Qualcomm स्नॅपड्रॅगनचा 4 Gen 2 चं एक 5G चिपसेट दिलेला आहे। 4 नॅनोमीटरचं फॅब्रिकेशन ऑक्टाकोर प्रोसेसर आहे, सोबतच रॅम टाइप LPDDR4X चा दिलेला आहे। लेटेस्ट Android 14 चा सपोर्ट आणि फन टच OS जो आहे या फोनमध्ये आपल्याला मिळणार आहे 14। कॅमेऱ्यामध्ये बघितलं मित्रांनो तर लगभग सगळे ऑप्शन या फोनमध्ये आहे आपल्याला, जसं नाईट मोड, फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्यामध्ये यूज करू शकतो। स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, लाईव्ह फोटो हे दिलेलं आहे। पण व्हिडिओ रेकॉर्डिंगची जर गोष्ट केली तर मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्डिंग HD आणि फुल HD मध्येच करू शकतात आपण। 4K चं व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट या फोनमध्ये आपल्याला नाही मिळणार आहे। आणि कॅमेरा क्वालिटी जर गोष्ट केली तर 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे। स्पेशली जर आपण पोर्ट्रेट मोडमध्ये इमेजेस कॅप्चर केली तर पोर्ट्रेट मोडमध्ये जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे इमेजेस इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। हा जो आहे हा पोर्ट्रेट मोड आहे आणि हा नॉर्मल मोड आहे। तर डे मध्ये इमेजेस क्वालिटी खूप चांगली आहे आणि नाईट मध्ये जर बघितली तर इमेजेस क्वालिटी सुद्धा इथे नाईट मध्ये चांगली मिळणार आहे आपल्याला फ्रंट कॅमेऱ्याची। हे जे आहे काही वेगवेगळे इमेजेस आपण चेक करू शकता। बॅक कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेऱ्यामध्ये सुद्धा इथे कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेला आहे। एक एक करून आपण तसे इमेजेस जे आहे हे चेकआउट करू शकता आणि झूमिंग क्वालिटी सुद्धा बघू शकता। इमेज जर आपण झूम केली तर ती सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे। प्राइसची जर गोष्ट केली मित्रांनो तर हा फोन आपल्याला 22,000 रुपयाच्या रेंजमध्ये मिळणार आहे। 8/128 GB वाला व्हेरियंट। त्यानुसार हँडसेट ओव्हरऑल खूप चांगला आहे, कारण की यामध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, सोबतच इथे डुएल स्टिरिओ स्पीकरचा सपोर्ट, 5000 mAh ची मोठी बॅटरी। फक्त यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर एक गोष्ट अशी आहे की ती आहे याचं प्रोसेसर। ते थोडंसं ऍडव्हान्स दिलं असतं तर खूप मजा आली असती। प्रोसेसर सोडून बाकी सगळा फोन व्यवस्थित आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।